अभी मैंने आपको बताया. सर काही घेतलं नाही ना तुम्ही? नाही नाही, मी फक्त नॉलेज दिलंय आता सध्या. बघूया आता तुमच्याकडनं मार्क्स घ्यायचे बाकी. ठीक आहे, 12 तारखेला बघू त्याबद्दल. पेपर केव्हा आहे सर? 12 तारखेला पेपर आहे. सर्व विद्यार्थ्यांनी पुरेपूर अभ्यास करायचा आहे. 12 तारखेच्या पेपरानंतर लगेच 15 तारखेला वेक्टरवरती पेपर आहे आणि 15 तारखेच्या नंतर लगेच येणाऱ्या 25 तारखेला इलेक्ट्रोस्टॅटिकच्या फर्स्ट पार्टवरती पेपर आहे. 25 तारखेपर्यंत चॅप्टर संपून जाणार. सर्व विद्यार्थ्यांना कळत आहे? आशिष रडतोय का बाबा? यस सर. कळतंय आशिष? यस. चलो ठीक है, अभी चलते हैं हम आगे. जब तक आउट ऑफ मार्क्स नहीं आते तब तक टेस्ट होते ही रहेंगे. हर 2-4 दिन में एक टेस्ट, हर 2-4 दिन में एक टेस्ट. समझ पा रहे हो क्या? एक तो मेरे से मार खाओ इधर आके, एक तो घर वालों से मार खाओ कम मार्क्स लाके. ठीक है, दोनों में से कुछ तो एक. चलिए चलिए अभी शुरू कर देते हैं मेरे प्यारे भाई और बहनों. देखो तो अभी 2 मिनट के अंदर मेरे को इस चीज का आंसर जल्दी से देना है, मुझे आगे बढ़ना है. जल्दी से आंसर देंगे सब लोग. अब एक्सप्लेन नहीं करूंगा, अब आपसे आंसर चाहिए. अब आपसे आंसर चाहिए. अब 1 मिनट में आंसर दीजिएगा, मैं आगे चल रहा हूं तुरंत. ये था R1 वेक्टर, तो ये हो गया R2 वेक्टर. मान लीजिएगा ये वाला वेक्टर है R2 वेक्टर माइनस R1 वेक्टर. अब मान लीजिएगा अगर Q1 वेक्टर मेरा नेगेटिव है, क्या बोला मैंने? Q1 वेक्टर मेरा नेगेटिव है, Q2 वेक्टर मेरा पॉजिटिव है. अब सारे बच्चे मुझे निकाल के दिखाएंगे. अब सारे बच्चे मुझे निकाल के दिखाएंगे. अब सारे बच्चे मुझे निकाल के दिखाएंगे. Force on Q1 due to Q2. Force on Q1 due to Q2. सब लोग आंसर निकालेंगे, व्हाट्सएप पे फोटो डाल देंगे. मैं चेक कर रहा हूँ इधर से. जल्दी से सब लोग आंसर निकालेंगे, व्हाट्सएप पे फोटो डाल देंगे. सब लोग जल्दी से. फोर्स ऑन क्या सर? क्या बोला? फोर्स ऑन. अबे ये दिख नहीं रहा क्या? फोर्स ऑन 1 ड्यू टू 2. पहले जिस पर लगता है उसको पहले लिखते, जिसके वजह से लगता है उसको दूसरा लिखते. समझ रहे हो? यस. पहला 1 है मतलब एक के ऊपर, किसके वजह से? 2 के वजह से. सब लोगों का वीडियो ऑन रहना चाहिए. सारे गधे वीडियो ऑफ कर रहे. भार्गव भाई वीडियो ऑफ किया, श्याम भाई वीडियो ऑफ किया, ओम पाटील भाई. नेट कमी. नेट कमी का भावा? चल ठीक आहे, आता कर. आता काय सांगायचं, एवढी गरिबी आली, आता काय सांगायचं. ठीक आहे विद्यार्थ्यांना काय सांगायचं आता विद्यार्थ्यांना. चलो ठीक है, जल्दी जल्दी करो. मेंटर मीटिंग नहीं सर. ओके ओके ओके, असं आहे का? ठीक है, फिर चलेगा. मेंटर मीटिंग को सबको आना है. बहुत सारी इंपॉर्टेंट चीजें बात करनी है आज उसके ऊपर. जो बंदा नहीं आएगा वो बंदा पछताएगा, सीधा बता रहा हूँ. जो नहीं आएगा वो पछताएगा. सर कब है सर? ऐसा कोई क्वेश्चन पूछता है ना तो मुझे ऐसा लगता है कि उसको उठा के वो आशीष के सर पे पटक दूं, तो उसके सर के बाल उसको चुभेंगे ना. ऐसा लगता है कभी कभी. चुभेंगे नहीं वो. अबे शाम को 6:30 बजे बोला है ने, 6:30 7:30 बोला कि नहीं बोला? आशीष बोला की नाही बोला बे? यस सर, ग्रुप पे मैसेज आला. यस यस भावा, आशीष बघा किती स्मार्ट गया. चलिए ठीक है, चलिए मुजम्मिल भाई तेरा अब तक इधर आंसर आया नहीं. किसी गधे का आंसर नहीं आया अभी तक. किसी का भी आंसर नहीं आया अभी तक मेरे को. अगर 1 मिनट के अंदर, अबे गधे इधर डाल, फोटो निकाल व्हाट्सएप पे डाल. मेरे को इधर देखना है सबका. जल्दी जल्दी. 2 घंटे से विपुल सर सोने की कोशिश कर रहे हैं. उनको सोने नहीं दे रहा मैं. 2 घंटा नहीं, 1 घंटे से. तो इतना सारा सैक्रिफाइस आपके लिए चल रहा है. मुजम्मिल भाई ग्रुप पे डाल देना भाई मेरे, प्लीज ना भाई. 1 मिनट सर. 1 मिनट तेरे को ब्रेक चाहिए. 1 मिनट मैं रुकू, 1 मिनट बाद तू बोलेगा, या 1 मिनट बाद क्लास शुरू करना है? क्या करना है क्या 1 मिनट बाद?
सबका आ गया. आशिष जर तुझं उत्तर नाही आलं ना भावा, तुझ्या पप्पांना आज फोन करणार आहे मी आणि सांगणार आहे तुझ्या पोराचे फक्त केसेस वर आहेत, डोकं एकदम खाली आहे. कळलं का? आंसर चाहिए, आंसर चाहिए मेरे को. मुजमिल भाई आंसर चाहिए. किसी ने भी आंसर नहीं भेजा, सारे के सारे गधे हैं. किसी ने भी आंसर नहीं भेजा. केदार आंसर काढ भावा, तुझ्याकडनं अपेक्षा राहिली आता मला भावा. कळलं का भावा? केदार येस सर. कसा आहेस भावा? बरा आहेस का? हो सर. जेवण वगैरे झालं भावा? हो झालंय सर. चालते चालते भावा. चला सर. भेजो ये, अबे भेजो ये मेरे को निताय वाले ग्रुप पे भेजो. अबे कोई तो भेजो. अबे वो इंजेक्शन वाला वीडियो डाला था, सबको इंजेक्शन दूंगा बता रहा हूं. हाँ यस, अपने मुजमिल भाई ने डाला है, देखो मेरे को चेक करने दो. मुजमिल भाई का गलत है. रितेश भाई का अबे रितेश, रितेश अबे क्या लिखा नीचे? एक्स अपॉन R2 माइनस R1. एक्स क्या है वो? अबे एक्स क्या है? एक्स क्या है क्या वो? जल्दी से लिखा सर. तुला धरून आणलं पाहिजे तुला प्रॉपरली. हो. मुजम्मिल तेरा गलत नहीं है, ठीक है? मजाक में बोला मैंने, सही है तेरा. समझा भाई? यस सर. रितेश तेरे पहले तो स्टेप बराबर है, दूसरे स्टेप तक भी लिख देता तो मैं आंसर राइट बोल देता. तीसरे स्टेप में पता नहीं तूने क्या ऐड किया है, दिमाग खराब कर दिया मेरा तूने. आशीष आजच्या दिवसातच पाठवतो ना? हो सर. राणीताई, राणीताई यस सर. पाठवा ना राणीताई. राणीताई ऐकताय का तुम्ही? हो सर. मग पाठवा राणीताई लवकर. जर तुम्हाला नसेल कळत तर मला सांगा तुम्ही, मी तुम्हाला 10 वेळा समजावून सांगेन राणीताई, पण पाठवा उत्तर. और बाकी किसी का भी आंसर नहीं आया है, 2 स्टेप का आंसर है. ओमराजे पाटील, ओमराजे पाटील, भार्गव सर मैंने डाला. किधर भेजा बे? किधर तूने, कहाँ भेजा तूने? सर मुजमिल भाई बोल दे भाई. खाली इक्वेशन लिहिताना सर ते जास्त खाली नका लिहत जा, कारण दिसत नाही सर ते. ओके ओके ओके, ठीक है ठीक है. मुजमिल भाई बोल दे भाई, मुजमिल बोल. सर मेंटर मीटिंग का टाइम चेंज नहीं हो सकता क्या? भाई तू 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 उस टाइम पे बिजी है क्या भाई? हाँ सर. ओके ओके ओके. कितने बजे रखो भाई, तू ही बता दे फिर अभी क्या. 5:30 से 6:30. 5:30 से 6:30. देख अभी 4 से 5, 5 से 5:30, 5:30. ठीक है चल, तेरे लिए चल. 5:30 से 6:30 रखे रखे बच्चों. 5:30 से 6:30 बोलो. चलेगा सर. यस सर चलेगा. सारे बच्चों को चलेगा चलेगा. राणीताई कळणार का? राणीताई चालेल ना? आज पता नहीं ज्यादा बात करने वाले बच्चे साइलेंट क्यों है, मेरे को समझ में. राणी काही झाले का ताई? ताप बीप आलाय, कोरोना बिरोना झालाय, काय झालंय का? हा नाही सर. आज 4 मतलब लाख केसेस आले. 4 लाख केसेस झालेत का? एवढे कमी? वा, कमी झाले ना सर? हा ना, किती कमी झाले रे. पहिले मी तर ऐकलं होतं मिलियन्स मध्ये केसेस होते ना, करोडावरी केस गेले होते. फक्त 4 लाख राहिले भारतामध्ये केस. वा. नाही सर, ऍक्टिव्ह केस ते. ओके ओके, असं आहे का? चले देख. महाराष्ट्रात कमी होत आहेत. ओके ओके ओके, ठीक है रहने दो, अभी होता ही रहेगा वो. ठीक है. श्याम भाई ने भी राइट लिखा है. सर राणी राणी तू उत्तर का पाठवत नाहीस राणी? जमत नाहीये सर. ओ, जमत नहीं रहा है.
ए बघ रानी लक्ष्य दे इकडे, सब लोग निकालेंगे मेरे को भेजेंगे तब तक। मुजम्मिल अगर तूने देखो जिन जिन बच्चों ने फोर्स ऑन 1 ड्यू टू 2 निकाला है ना, वो बच्चे अब निकालेंगे फोर्स ऑन 2 ड्यू टू 1। चलो जल्दी निकालो। जिन जिन बच्चों ने फोर्स ऑन 1 ड्यू टू 2 निकाला है वही बच्चे फोर्स ऑन 2 ड्यू टू 1 निकालेंगे, और अभी वो मेरे को वही फोटो निकाल के भेज देंगे, मैं चेक करूंगा। राणी लक्ष दे, राणी ताई टेन्शन घेऊ नको, मी आहे ना इथे, टेन्शन घेऊ नको, तुला सांगतो मी। हो सर. हे बघ लक्ष दे, हे बघ राणी ताई तुला नेचर माहिती आहे की हे बघ एखादा ना असा मायनस वाला क्यू वाला चार्ज एका ठिकाणी ठेवला समज, आणि एका ठिकाणी जसा प्लस क्यू वाला चार्ज ठेवला ना राणी ताई, तर हे दोघं एकमेकाला अट्रॅक्ट करतात, बरोबर का राणी ताई? बरोबर आहे ना? आता जर तुला प्रश्न कसा विचारतील माहिती का ते, तुला प्रश्न विचारतील ते की फोर्स ऑन 2 म्हणजे या दुसऱ्या क्यू वरती हा दुसरा क्यू प्लस वाला या Q1 कडे किती जोरात अट्रॅक्ट होतोय, कळलं का? समजतंय का? हॅलो, हो सर. जर F21 जर तुला काढायला लावलं ना, एक काम करतो F12 पहिले सांगतो तुला, कारण नाही तर बाकी लोकांना कळेल। F12 मतलब पहिल्यावरती जो फोर्स लागतोय ना तो दुसऱ्यामुळे, कळलं का? हा वाला फोर्स मध्ये असतो F12, आणि हा वाला फोर्स आहे ना, हा वाला फोर्स झाला F21, बरोबर का? आता F12 ला काढण्यासाठी F12 ची मॅग्निट्यूड तुला माहिती असली पाहिजे, F12 ची मॅग्निट्यूड म्हणजे, आणि F12 चं डायरेक्शन माहिती असलं पाहिजे। मग F12 ची मॅग्निट्यूड कशी काढशील आणि ताई तू, K Q1 Q2 आपण दोघांच्या मधलं डिस्टन्स, बरोबर का नाही? मॅग्निट्यूड तर सरळ डिस्टन्स घेशील ना, बरोबर का? आता हे बघ इथं R2 वेक्टर मायनस R1 वेक्टर हे वेक्टर आहेत, मग इथून ते इथपर्यंत डिस्टन्स काय घेशील? त्यांची मॅग्निट्यूड घेशील ना। डिस्टन्स म्हणजे हे डिस्प्लेसमेंट आहे, R2 वेक्टर मायनस R1 वेक्टर हे जे ना हे डिस्प्लेसमेंट, मग डिस्टन्स काय असेल? R2 वेक्टर मायनस R1 वेक्टरची मॅग्निट्यूड, बरोबर का राणी ताई? मग तू इथं घेतलं R2 वेक्टर मायनस R1 वेक्टरचा स्क्वेअर। आता राणी ताई तू तर मॅग्निट्यूड काढलीस ना, आता तुला डायरेक्शन पण दाखवावंच लागेल ना, बरोबर का नाही? सर काय म्हटलं? भेजा क्या? ओके ओके। राणी ताई आवाज होते माझा ऐकायला? सर अरे हो हो यस। आता राणी ताई तू मला सांग, मॅग्निट्यूड तर काढली मॅग्निट्यूड, पण डायरेक्शन बाकी आहे ना राणी ताई? मग डायरेक्शन कुठला असेल ग? 1 वरती जर 2 मुळे फोर्स लागला तर तो ह्या डायरेक्शनला चाललाय ना, म्हणजे तो ह्या डायरेक्शनला जाणार ना, बरोबर का नाही? यस सर. आणि जर ह्या डायरेक्शनला जाणार तर ह्या डायरेक्शनचा युनिट वेक्टर इथे दाखवला पाहिजे ना, ह्या डायरेक्शनचा युनिट वेक्टर दाखवला पाहिजे ना इथं, बरोबर का नाही? आणि तो युनिट वेक्टर कसा दाखवशील? तो युनिट वेक्टर दाखवशील ह्या डायरेक्शनच्या वेक्टरला वरती लिहून आणि त्याच वेक्टरची मॅग्निट्यूड खाली लिहून, बरोबर का? म्हणजेच R2 वेक्टर मायनस R1 वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ R2 वेक्टर मायनस मॅग्निट्यूड ऑफ R1 वेक्टर। समजलं? हे काय आहे? हेच आहे हे डायरेक्शन, युनिट डायरेक्शन, बरोबर का? बस एवढंच करायचं होतं, एवढंच फक्त, कळालं? यस सर. आता जर तुला मी जर हे जर काढायला लावलं तर दिसतं का F21 वेक्टर? मग आता बघू राणी ताई, आता याच्यावरती आपण एक्सपेरिमेंट करू। आता बघा का F21 म्हणजे काय? हा F21 म्हणजे हा वाला ना, म्हणजे इकडं, बरोबर का? इकडं। यस सर. म्हणजे आता ह्याला इकडं म्हणजेच हे इकडं F2 Q2 वरती Q1 मुळे इकडं, म्हणजे राणी ताई हे R2 वेक्टर मायनस R1 वेक्टर याचं डायरेक्शन तर इकडे आहे, बरोबर का नाही? पण याच्या ऑपोजिट डायरेक्शन घ्यावं लागणार आहे। मग पहिले तर एकदम मॅग्निट्यूड लिहून घेऊ, सगळ्यात आधी मॅग्निट्यूड लिहून घेऊ। मॅग्निट्यूड तीच राहणार आहे ना, कुठेही असो दे डायरेक्शन, मॅग्निट्यूड तीच राहणार आहे। मग हे Q1 Q2 अपॉन R2 वेक्टर मायनस R1 वेक्टर ची मॅग्निट्यूड चा स्क्वेअर, बरोबर का नाही? पण आता तूच राणीताई मला सांग, आता तूच मला सांग राणीताई, की जर डायरेक्शन हे घ्यायचंय पण वेक्टर हेच आहे, मग आता याला कसं घ्यावं लागणार मला सांग? इकडं म्हटलं तर प्लस R2 वेक्टर मायनस R1 वेक्टर तुला भेटतोय, मग इकडं म्हटलं तर काय भेटेल? मायनस R2 वेक्टर मायनस R1 वेक्टर भेटेल,
बरोबर का? Yes, sir. यस. हो, सो sir. म्हणजेच काय, इन द सेन्स जर इकडं जर डिस्प्लेसमेंट वेक्टरला जर मी एस मानलं, जर इकडे जर एस कॅप जात होता, हे डायरेक्शन जर एस कॅपचं आहे, तर हे डायरेक्शन कशाचं असेल? मायनस एस कॅपचं असेल ना? असेल का नाही? बरोबर का नाही? Yes, sir. आणि एस एस वेक्टर sir. म्हणजेच राणीताई R2 वेक्टर मायनस R1 वेक्टर असं आहे. मग ह्या डायरेक्शनला जर तू मायनस एस वेक्टर घेतेस म्हणजेच तू मायनस R2 वेक्टर मायनस R1 वेक्टर असं घेशील ना. आणि एस कॅप म्हणजे काय? एस वेक्टर Yes, sir. अपॉन एस ची मॅग्निट्यूड. बरोबर का? माने R2 Yes, sir. वेक्टर मायनस R1 वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ R2 वेक्टर मायनस R1 वेक्टर. हे झालं एस कॅप. मग मायनस एस कॅपला कसं लिहिशील आता? याला सुरुवातीला मायनस लाव, संपला विषय. म्हणजे मायनस R2 वेक्टर मायनस R1 वेक्टर अपॉन R2 वेक्टर मायनस R1 वेक्टरचा मॅग्निट्यूड. समजलं का? हो, सर. म्हणजे काय आला आन्सर? मायनसला पुढे घे, मायनस के Q1 Q2 अपॉन याला इथे घे R2 वेक्टर मायनस R1 वेक्टर आणि खाली ही एक मॅग्निट्यूड आणि हे मॅग्निट्यूड स्क्वेअर. याला बोलू का? R2 वेक्टर मायनस R1 वेक्टरचा क्यूब. बघ, हे आणि हे सेम आहे, फक्त फरक आहे की इथं मायनस लागतंय आणि इथं प्लस लागतंय. समजलं का? का? कारण पहिल्या फोर्सचं डायरेक्शन इकडे होतं आणि दुसऱ्या फोर्सचं डायरेक्शन इकडे, पण दोन्ही फोर्सेस मॅग्निट्यूडनी सेम आहेत. मॅग्निट्यूडनी दोन्ही फोर्सेस सेमच असतात. समजलं का नाही? हो सर. हो, सर. सगळ्यांना कळालं का रे विद्यार्थ्यांनो? हो सर. Yes, sir. Yes, sir. जिस बच्चे ने तूने गलत किया है, भार्गव तूने गलत किया है, भार्गव तूने गलत किया है, फिर से बोल रहा हूँ. Yes, sir. वो सर वो दूसरा का सेंड कर दिया सर फोटो मैंने. हम्म? क्या आप इसको मैंने ऐसे सही किया है क्या? एक मिनट. रितेश भाई, रितेश भाई तूने माइनस नहीं लगाया ना? बराबर रितेश? हाँ सर. तो गलत हो गया ना फिर तो? यस सर. माइनस लगाना जरूरी था, है कि नहीं? बराबर ना? माइनस होता तो बराबर था. श्याम भाई ने लिखा है अपने. यस सर. श्याम भाई, अरे हो Yes, श्याम sir. भाई, आपने लिखा है माइनस के Q1 Q2. देखो आपने ये इतना लिखा है, ये किधर गया? दिख रहा है क्या? दिख रहा है क्या? नहीं दिख रहा? Yes, sir. गलत हो गया ना फिर तो? Yes. मतलब इतना बताने के बाद में आपने मेरी इज्जत निकाली दी ना? बराबर ना? नहीं सर, आप करेक्ट हो. केदार टेंशन मत ले भाई. केदार टेंशन में दिख रहा है तू मेरे को. भाई Yes, चिल sir. चिल चिल भाई, मैं हूं ना इधर. Yes, sir. रो मत. ठीक है, होता रहता है, नहीं, होता sir. रहता है. यस, कुछ टेंशन मत ले. डबल. यस, मैं हूं ना, टेंशन मत ले कुछ. देखिए अभी सब लोग इधर ध्यान देंगे. क्या सारे बच्चों को समझ में आ रहा है मैं क्या बोल रहा हूँ? सब लोग इधर ध्यान देंगे. भार्गव, Yes, sir. यस सर. श्याम भाई ने डिलीट कर दिया. ठीक है, खुद की लुटी हुई इज्जत बचाने के लिए श्याम ने उसका फोटो डिलीट कर दिया है. ठीक है, चलिए अब मैं एक क्वेश्चन पूछ रहा हूं एंड आई नीड द आंसर ऑफ द पर्टिकुलर क्वेश्चन. बहुत ही सिंपल सा प्रश्न पूछ रहा हूं. अभी अगर मैं यहां पर, सुनो सब लोग ध्यान दो, अभी अगर मैं यहां पर लिखता पॉजिटिव Q1 पॉजिटिव Q2, अब आपको खुद ही पता होना चाहिए कि पहला R1 वेक्टर रहेगा, दूसरा R2 वेक्टर रहेगा. पोजीशन वेक्टर ये R1 है, पोजीशन वेक्टर ये R2. बस यस, अगर इतना है. अब उसके बाद में आपको निकालने को बोला गया है फोर्स ऑन
1 ड्यू टू 2। समझा क्या निकालने को बोला है? Force on one. Yes, sir. Force on one due to two. कैसे निकालो, निकाल के बताओ। अगर ये R1 वेक्टर है, ये अगर R2 वेक्टर है तो कैसे निकालोगे, बोलो। Yes, yes. A given Q2 by R2 minus R1 square into R2 minus R1. फिर से शाम क्या Yes. बोला? A Q1 Ritesh, sir. Q2 by R2 minus R1 square into R2 vector minus R1 vector. नीचे और देखो, क्या मैं इसको ऐसे लिख सकता हूँ? रितेश गलत है। सब लोग ध्यान देंगे, सब लोग का ध्यान है यहाँ पे। Yes, sir. Yes, sir. सबसे पहले तो मैं मैग्नीट्यूड लिख के लूंगा, बराबर क्या नहीं? मैग्नीट्यूड क्या थी? K Q1 Q2 अपॉन, आप सबको 10 बार बोला गया है, R2 वेक्टर R माइनस R1 वेक्टर का मैग्नीट्यूड का स्क्वायर लेना है। क्या करना है? मैग्नीट्यूड का स्क्वायर है। ये तो हो गया मैग्नीट्यूड का स्क्वायर। अभी डायरेक्शन लिखना बाकी है। बताओ रे, डायरेक्शन कौन सा रहेगा? अगर 1 के ऊपर 2 के वजह से फोर्स लग रहा है तो डायरेक्शन कौन सा रहेगा, बोलिए। कौन सा? ये रहेगा ना? Yes, sir. Outward Yes, रहेगा. sir. अगर आपने ये वाला वेक्टर बोला तो ये वाला वेक्टर है R2 वेक्टर माइनस R1 वेक्टर। तो अगर हम बात कर रहे हैं इस वाले डायरेक्शन पे, तो लंबाई तो उतनी रहेगी। लंबाई, ये जो लंबाई है ना, लंबाई उतनी रहेगी, लेकिन वेक्टर अपोजिट है, बराबर क्या नहीं? मतलब अगर पहले इस साइड पे अगर एस कैप बोलते थे तो इस साइड पे क्या बोलेंगे? माइनस एस कैप बोलेंगे। आया ना? मतलब क्या मैं लिख दूं? R2 वेक्टर माइनस R1 वेक्टर ऑन R2 वेक्टर का मैग्नीट्यूड माइनस R1 वेक्टर का मैग्नीट्यूड। क्या ये सही हो सकता है? क्या ये सही है? Yes, sir. कितने लोग को ये सही लग रहा है? सबको सही लग रहा है ये? Yes, sir. Yes. सबको क्लियर है? Yes, sir. Yes, गोदोए sir. गलत है, Yes, sir. गोदोए गलत है, जो मैंने निकाला ना अभी वो गलत है। Q, sir. अगर डायरेक्शन इधर होगा, ये R2 वेक्टर माइनस R1 वेक्टर का डायरेक्शन किधर होता है? इधर होता है ना? आया ना? Yes, sir. लेकिन अगर मैं इसको R2 माइनस R2 वेक्टर माइनस R1 वेक्टर, अगर ऐसा ब्रैकेट के अंदर माइनस ब्रैकेट के अंदर R2 वेक्टर माइनस R1 वेक्टर, तो ये क्या हो गया? अभी देखो ये हो गया अपोजिट वेक्टर, 10 बार सिखाया है। अगर प्लस R2 वेक्टर माइनस R1 वेक्टर अगर इधर होता है तो माइनस R2 वेक्टर माइनस R1 वेक्टर इधर होता है, बराबर क्या नहीं? बराबर क्या नहीं? जबकि इसका भी मैग्नीट्यूड क्या Yes, sir. रहता है? जबकि इसका भी मैग्नीट्यूड क्या रहता है रे? अंडर रूट के अंदर माइनस R2 वेक्टर माइनस R1 वेक्टर का होल स्क्वायर इज इक्वल टू में R2 वेक्टर माइनस R1 वेक्टर ही हो जाता है फिर से। मतलब मैग्नीट्यूड वही रहता है, बस डायरेक्शन फ्लिप मारता है, समझ रहे हो? इसलिए माइनस देना जरूरी था यहाँ पे। मतलब माइनस A Q1 Q2 अपॉन R2 वेक्टर माइनस R1 वेक्टर का स्क्वायर और यहाँ पर R2 वेक्टर माइनस R1 वेक्टर R2 एक मिनट, R2 वेक्टर का मैग्नीट्यूड माइनस R1 वेक्टर का मैग्नीट्यूड। समझा सबको? Yes, sir. Yes. सबको अच्छे समझा है क्या? Yes, Yes, sir. sir. हाँ, किसी को कोई दिक्कत, डाउट? No, sir. बहुत अच्छे। एक क्वेश्चन दो अभी आपको, और एक मिनिट सर, वो लिख दीजिए. राणीताई कळालं का ग? खरं कर सांग राणी, मी तुला डबल एक्सप्लेन करतो नसेल कळालं तर, खोटं बोलू नकोस. हो सर, कळलं सर आता. खरं ना? हो ना सर. ओमराजे पाटील, हो सर. कसा आहेस भावा तू? चांगला. किती चांगला आहेस तुझं, सांग जरा मला.
व्हिडिओ ऑन कर भावा, व्हिडिओ ऑन कर भावा. कसा आहेस भावा तू? बरा आहेस ना? हो सर. जेवण वगैरे झालं तुझं? हो झालं ना. जेवणात काय होतं आज भावा? आज आजच आज ना पापडाचा पोळी खाल्ली. पापडाचा पुडा का चुरा असतं? चुरा असं आहे का? म्हणजे पापड राहतो ना त्याचा चुरा करून. ओके ओके. मग घरी चपाती, राईस, डाळ, असं काहीच नव्हतं का? हो चपाती राहते ना. मग फक्त पापड का खाल्ले भावा? म्हणून पापडासारखा होत चाललायस तू. कळलं का? बरोबर का नाही? राहू दे, काय आता तू बोलशील काय सर, म्हणजे इज्जत काढता सर, आहे का नाही? बरोबर का नाही? नाही, चुकीचं नाही. आहे सर. ठीक आहे, आता नाही, तू नाही. बोलतोयस काढ म्हणून तर काढतो मग आता. ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. चालते. चलिए, हो गया सबका? सबका हो गया क्या रे? यस सर. चलो एक क्वेश्चन दे रहा हूं. ओमराजे पाटील, ओमराजे पाटील, या प्रश्नाचं उत्तर द्याल का तुम्ही मला? काय बोलला? अनम्यूट कर हो मोठा. सर. चालेल, ट्राय कर भावा, ट्राय कर. जर तू ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं ना भावा, हे 2 आंबे तुझे आणि माझे फक्त. शपथ, शपथ भावा, शपथ. तुझ्या घरी येऊन देऊन जाईन मला. कळलं? आजच संध्याकाळी. संध्याकाळीच रस बनव, पापड खाण्यापेक्षा आंबे खा. कळलं का? ठीक आहे ना भावा? चालतंय भावा. बघू आता, बघू किती उत्तर देतो तू. उत्तर पाहिजे मला. जर नाही उत्तर दिलं, शपथ सांगतो तुला एवढा हाणणार आहे ना बेकार आता, बघच. चलिए बच्चों, मेरे प्यारे बच्चों, प्यारे बच्चों, Yes. गदो, यस सर. अगर मान लीजिएगा मेरे पास ये M1 मास था, ये मेरे पास M2 मास था, और मान लीजिएगा अगर ये पोझिशन वेक्टर और ये दुसरा, केदार तुला जास्त लक्ष द्यायचंय कारण तू आत्ता आलायस ना, तुला प्रॉब्लेम होऊ शकतो. सगळ्यांनी लक्षात, त्यामध्ये केदार तुझं जास्त लक्ष असलं पाहिजे. आपको पता है ये R1 वेक्टर बोल सकते हैं, आपको पता है ये R2 वेक्टर बोल सकते हैं. अब मुझे बताओ प्यारे बच्चों, अगर फोर्स ऑन 2 ड्यू टू 1 निकालना है ना, ग्रेविटेशन फोर्स, इधर M1 M2 बोला ना, तो ग्रेविटेशन फोर्स का फॉर्मूला भी बता देता हूँ. G M1 M2 अपॉन R स्क्वायर, ये होता है फोर्स का मैग्नीट्यूड. तो आपको बताना है कि फोर्स ऑन 2 ड्यू टू 1 क्या रहेगा. बोलिए बच्चों. सर आपने क्या बोला, अभी रिपीट कीजिए. अबे मैंने बोला फोर्स. सर वो अटक रहा है. ओके ओके, सॉरी भाव, सॉरी. मेरा आवाज आ रहा है सबको? सारे बच्चों को मेरा Yes, आवाज sir. आ रहा है? सबको आ रहा है? यस सर. यस. तो अभी अगर मान लीजिएगा फोर्स ऑन 2 निकालना है ड्यू टू 1, तो फोर्स ऑन 2 मतलब 2 के ऊपर कैसे लगेगा रे फोर्स, किस दिशा की तरफ लगेगा फोर्स, तो देखो, सोचो और इस्तेमाल करो दिमाग और मुझे आंसर बताओ. मुझे एक तो ओम से आंसर चाहिए, एक तो मुझे रानी से आंसर चाहिए. बस 2 ही लोगों से मुझे आंसर चाहिए. रानी, आर यू रेडी? यस सर. यस, लवकर सॉल्व कर राणी. ओम राजे पाटील. हो सर. ओम, तुझं नाव ओम आहे का ओम राजे रे? हा? काय सर? मी म्हटलं तुझं नाव ओम आहे का ओम राजे आहे? ओम. तू ते व्हॉट्सअप वरती ओम राजे पाटील का टाकलंय? ते दीदीने टाकून दिले ते. खरंच ना? हा. ठीक आहे, चालतंय, काय हरकत नाही. चला सांगा राणी ताई. थांबा सर थोडं. काय बोलू आता राणी ताई तुम्हाला, लवकर सोडवा. ओम भावा सांग मला. ओम, अरे ओ. हो सर, 2 मिनिट. बाकी सबका आंसर आ गया क्या रे?
यस सर जिनका जिनका आंसर आ गया व्हाट्सएप पे भेज दो फटाफट, जिनका जिनका आंसर आ गया व्हाट्सएप पे भेज दो। श्याम, अरे हो श्याम, यस सर। भेज दे Yes, भाई, sir. भेज दे। यस सर बोलिए। अबे 1 मिनट से कम टाइम बाकी है, कब बोलोगे? ग्रुप पे भी नहीं आठ डाला वाला सर क्या? व्हाट्सएप नहीं आया अभी तक। हाँ अभी आया, केले सर 1 आया आला आला। देखो अभी मैंने आपको बोला था फोर्स का मैग्नीट्यूड ये रहता, तो अब क्या लिखोगे पहले तो मैग्नीट्यूड जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर. आता माझं लगेच दुसरं लेक्चर आहे, तर लेक्चर जसं आता हे मीटिंग एंड झाली ना, मग लगे आपण डायरेक्टली उद्याच क्लास घेऊया, ठीक है ना? और हो सर। इसका डायरेक्शन क्या रहेगा? अभी अगर 2 के ऊपर फोर्स लग रहा है 1 की वजह से, तो ग्रेविटेशन फोर्स हमेशा अट्रैक्टिव नेचर में रहता है, मतलब वो इस डायरेक्शन में रहेगा, बराबर क्या नहीं? मतलब माइनस r2 वेक्टर माइनस r1 वेक्टर अपॉन